आपल्या समोर येते आपल्या सगळ्यांची आवडती बकरी कृपा सावंत. बैल तुझे हरनावानी गाडीवान दादा हो, तरुण मानसाच्या मनीचा जाण तू इरादा. गाडीवान दादा, गाडीवान दादा हो. वाट नाग मोडी वेडी तुझी फुलोऱ्याची जोडी. वाट नाग मोडी वेडी तुझी फुलोऱ्याची जोडी. ऊन सावल्याचा झाला आगळा कशीदा. गाडीवान दादा, गाडीवान दादा हो. परत साद देण्यासाठी शीळ येऊ पाहे ओठी. परत साद देण्यासाठी शीळ येऊ पाहे ओठी. पलीकडे खेड्या माझी बसे एक राधा. गाडीवान दादा, गाडीवान दादा हो. ए सर्जा मस्त. आधी बकरी आता बैल असं करत करत ग्रँड फिनाले पर्यंत कधी डायनासोर हिली कळत पण नाही. कृपा मस्त गायलीस. खूप छान वाटलं तुझं गाणं. तुझ्या गाण्यातलं प्लस पॉईंट म्हणजे सांगू तुला तुझं व्हॉइस क्वालिटी. खूप सुंदर आवाज आहे, स्पष्ट आवाज आहे. तुझे शब्द उच्चार खूप छान आहेत आणि खूप प्रभावी झालं त्यामुळे गाणं. आणि मस्त गायलीस, मजा घेऊन गायलीस. तेच खूप महत्वाचं असतं की तू यू एन्जॉयड द सॉन्ग. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. वैशाली ताई, तुझ्या आवाजात एक पेपीनेस आहे, खूप पंच आहे, ब्राईटनेस आहे, जो अशा प्रकारच्या गाण्यांना खूप इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे गाणं ब्राईट होतं, मजा येते, ऐकणारा एन्जॉय करतो. आणि तसंच तू गातानाही तितकी स्वतः समरस होऊन गातेस, हा तुझा प्लस पॉइंट आहे. थँक्यू. पण आता या पलीकडे जाऊन तू आणखीन वेगळ्या प्रकारची गाणी ट्राय करायला हवीस. ओके, व्हेरी गुड. थँक्यू. राहुल दादा, हे गाणं तू चांगलं गायलीस आणि वैशालीताई म्हणलं तसं हे दिस वॉज युअर होम पिच. सुंदर गायलीस तू. तरी पण ह्या गाण्यामध्ये मला असं वाटतं की थोडंसं राखून गायलीस असं वाटतं मला. अजून बिनधास्त गायला पाहिजे, कारण तुझा आवाज चांगला आहे, एक्सप्रेसिव्ह आहे, सगळं चांगलं आहे. एवढीशी छोटीशी गोष्ट फक्त लक्षात ठेवायला पाहिजे. नक्कीच. बाकी मस्त. ऑल द बेस्ट. दोघी मिळाला. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू.